आज आपण डाळ पालक करणार आहे, पण फक्त तूर डाळ किंवा मूग डाळ किंवा तूर डाळ आणि मूग डाळ या दोन्ही डाळी वापरून जास्त करून पालक बनवतात. पण आपण हे मिक्स डाळी वापरून बनवणार आहोत. तर मिक्स डाळी वापरल्यामुळे डाळ पालकाला एक चांगली चव येते. तर यासाठी आपण किती प्रमाण घ्यायचंय ते बघूया. ही तूर डाळ आहे. तूर डाळ आपल्याला 2 चमचे घ्यायची. मूग डाळ आहे. मूग डाळ पण आपल्याला 2 चमचे घ्यायची. मसूर डाळ आहे. मसूर डाळ आपल्याला 2 चमचे घ्यायची. उडीद डाळ आहे. उडीद डाळ आपल्याला 1च चमचा घ्यायची आहे. उडीद डाळ थोडीशी शिजल्यानंतर चिकट होते, यासाठी खूप जास्त वापरायची नाही. 1 चमचा वापरायचे. पण उडीद डाळ घातल्यामुळे डाळ पालकाला एक चांगली चव येते उडदाची. त्याशिवाय आपल्याला हरभरा डाळ घालायची. हरभरा डाळ पण 1च चमचा घालायची. हरभरा डाळ खूप जास्त घालायची नाही. हरभरा डाळ खूप जास्त झाली तर डाळ पालकाला थोडीशी पिठल्यासारखी चव येते. तर यासाठी मी या 5 डाळी मिक्स प्रमाणात घेतलेल्या आहेत. आता हे तुम्हाला आपल्या घरगुती वाटीमध्ये मी दाखवते. आपली ही मिक्स डाळ किती झालेली आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त झालेली आहे, म्हणजे जवळजवळ पाऊण वाटी ही डाळ घेतलेली आहे मी मिक्स डाळी. आता आपल्याला ह्या डाळी आहेत ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ अशी चोळून चोळून व्यवस्थित धुवायची, त्याचं पांढरं पाणी निघून जातं डाळीचं. डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्या आपण भिजत ठेवायचं. 20 मिनिटांसाठी आपल्याला ह्या डाळी भिजवून घ्यायच्यात, किंवा तुम्हाला जास्त वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी सुद्धा भिजवून घेतला तरी पण चालते. आता पालक हा एकदम सॉफ्ट असतो, मऊ असतो, एकदम शिजतो. पाणी गरम झालं तरी पण पालक लगेच शिजतो आणि डाळी आहेत त्या शिजत नाहीत. यासाठी काय करायचं, आपल्याला डाळ भिजवून घ्यायची. म्हणजे डाळ आणि पालक एकत्र शिजल्यानंतर पालक खूप जास्त शिजतो आणि डाळी शिजायला वेळ लागतो. यासाठी भिजवून घेतल्यानंतर एका शिट्टीमध्येच दोन्ही एकत्र व्यवस्थित शिजतात. यासाठी आपण डाळी भिजवून घ्यायच्या. डाळी भिजतायत त्याच्याबरोबरच आपण हे शेंगदाणे पण भिजून घेऊया. शेंगदाणे पण भिजल्यामुळे चवीला चांगले लागतात आणि पालक खूप जास्त शिजवलं तर पालकची चव जाते आणि डाळी शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणून आपण पालक जास्त शिजू नये यासाठी डाळी भिजवून घ्यायच्या, म्हणजे आपला गॅस पण वाचतो आणि झटपट आपलं काम होतं. डाळी बरोबरच ही 3 आमसूल मी भिजण्यासाठी ठेवलेले आहेत. आता याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी पण चालेल. डाळ शेंगदाणे व्यवस्थित भिजलेले आहेत. ही डाळ पूर्णपणे अगदी भिजलेली आहे. तर भिजल्यानंतर पुन्हा एकदा हे पांढरट पाणी ह्याच्यावर तरंगत आहे. तर पुन्हा एकदा 2 वेळा आपण धुवून घेऊया ही डाळ. डाळ अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायची, म्हणजे आपल्याला डाळ पालक करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. पालक चिरून घेतलेला आहे. पाऊण वाटी डाळ होती, यासाठी मी 3 ते 4 वाटी हा पालक घेतलेला आहे. कोवळा घ्यायचा आणि ह्याचे थोडे थोडे देठ आहेत ते सुद्धा मी घेतलेले आहेत. कोवळे देठ असतील तर घ्यायचे, खूप जून असतील तर घ्यायचे नाही. आणि पालक हा कोवळा हिरवागार चांगला फ्रेश वापरायचा. 4 वाटी हा पालक घेतलेला आहे. कुकरमध्ये सर्वात अगोदर आपण पालक घालून घेऊया. डाळ शेंगदाणे याच्यावर घालून घेऊया. आता हा डाळ पालक थोडासा खाली दाबून घ्यायचा कुकरमध्ये आणि याच्यावर पाणी घालून घ्यायचंय. आता हे बघा, डाळ आणि पालक ह्याच्यामध्ये घातल्यानंतर पालक डाळ भिजेल इतकंच पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही. पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण टोपण लावून घेऊया आणि ह्याला एकच शिट्टी करायची. डाळ भिजलेली आहे, पालक शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तुमच्या कुकरला जसं प्रेशर आहे त्याप्रमाणे शिजवून घ्या. मी मध्यम आचेवर एकच शिट्टी करून घेणार आहे. खूप जास्त पालक शिजला तर पालकाची चव जाते. कुकर थंड झालेला आहे, तो पण काढून घेऊया. फक्त एकच शिट्टी केलेली आहे मी. डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि हरभरा डाळ आणि शेंगदाणे आपले राहिलेले आहेत ते तोंडामध्ये आल्यानंतर चांगले लागतात. हरभरा डाळ शिजायला वेळ लागतो, त्यामुळे हरभरा डाळ थोडी शिजलेली आहे आणि शेंगदाणे आपले अखंड राहिलेले. बाकीच्या डाळी विरघळलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ विरघळलेली आहे. तर अशा पद्धतीने ही शिजवून घ्यायची. हरभरा डाळ आणि शेंगदाणे अखंड राहिलेत, ते तोंडात आल्यानंतर आपली ही भाजी चांगली चवीला लागते. आता याच्यामध्ये पालक जास्त घ्यायचा आहे आणि डाळ आपल्याला कमी वापरायची. समजा तुमची डाळ जास्त झाली, पालक कमी पडला, तर आपली आमटी किंवा वरण ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने हा डाळ पालक चवीला लागेल. यासाठी पालक जास्त वापरायचा आणि डाळी कमी वापरायच्या. आता पालक डाळ सर्व एकत्र मिक्स व्हायला पाहिजे, सर्व मिळून यायला पाहिजे. यासाठी आपण हे जरा असं घोटून घेऊया. रवीने थोडीशी घोटून घ्यायची, म्हणजे एकसारखं एकजीव होते. मगाशी कसं आपला पालक वेगळा दिसत होता, डाळ वेगळी दिसत होती. आता घोटून घेतल्यानंतर बघा, हे सर्व एकजीव एकत्र व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आपली फोडणीची तयारी सर्व झालेली आहे. आमसूल भिजलेले आहेत, तर आमसूल ही थोडेसे असे पाण्यामध्ये चुरून घ्यायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित उतरतो.
3 चमचे तेल तापवलेलं आहे. आता हे पालक भाजी करताना आपल्याला तेलाचं जास्त प्रमाण वापरायचं नाही. पालेभाज्यांना तेल खूप जास्त लागत नाही. मोहरी अर्धा चमचा टाकूया. जिरे अर्धा चमचा. मोहरी जिरे छान फुलू द्यायचे. तीळ अर्धा चमचा. 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण थोडासा जास्त वापरायचा. लसूण थोडासा भाजून घ्यायचा. आता खूप जास्त पण लसूण भाजायचा नाहीये, फक्त कच्चापणा कमी करायचा थोडासा. आपल्याला लसूण भाजीमध्ये दिसला पाहिजे, खूप जास्त विरघळू नाही द्यायचा. लसूणचा रंग बदललेला आहे. एक लाल सुकी मिरची टाकूया. एक कांदा बारीक चिरलेला. कांदा सुद्धा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करायचं आहे. आपण सर्व साहित्य आपण घातलेलं आहे ते आपला डाळ पालकमध्ये दिसलं पाहिजे, किंवा पालकाचा गरगट म्हटला तरी पण चालेल. खूप जास्त भाजून ते विरघळून नाही द्यायचं, नाहीतर भाजीमध्ये दिसणार नाही. सर्व साहित्य दिसलं की आपली भाजी दिसायला एकदम छान दिसते. तर आपण ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, दोन्ही बरोबरही खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सेमी बनवूया. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घालूया. टोमॅटो पण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. कोथिंबीर, फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की स्वाद चांगला येतो. हळद, टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे. हिंग टाकूया चिमूटभर. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा 2 चमचे टाकूया. आता टोमॅटो पण खूप जास्त भाजलेलं नाही आहे, फक्त तेलावर थोडासा मऊ झालेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया. फोडणी छान बसलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पालक आणि डाळ टाकून घेऊया. आता शिजताना आपण खूप जास्त पाणी नव्हतं टाकलं, तरी पण हे इतपत पातळ झालेलं आहे, म्हणून आपण जास्त पाणी नाही टाकायचं. लागलं तर आपण नंतर गरम पाणी टाकतो, पण खूप जास्त शिजतानाच पाणी टाकलं तर भाजी खूप पातळ होते. आता वरून जास्त मी पाणी घालणार नाहीये. जितकं आपण शिजण्यासाठी वापरलं होतं तितकंच पाणी मी ठेवलेलं आहे, कारण हे व्यवस्थित झालेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही झालेलं. अर्धा चमचा मीठ टाकूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे आमसुलाचं पाणी आहे, त्या आमसुलासह आपल्याला ओतून घेऊया. याच्यामध्ये थोडासा गूळ घेतलेला आहे, तो टाकूया. आता चिंच किंवा आमसूल घ्यायचा आणि गूळ घ्यायचं, त्यामुळे सर्व चवी व्यवस्थित बॅलन्स होतात. आमसूल आणि गूळ घातल्यामुळे एक वेगळी टेस्ट आपल्या डाळ पालकाला येते. तर हे व्यवस्थित झालेलं आहे. या पद्धतीने मी असं घट्ट ठेवलेलं आहे. त्याला उकळी आणूया. उकळी एक 2 ते 3 मिनिट आणूया आपण, कारण आपलं हे सर्व शिजलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त उकळी आणायची पण गरज नाही आहे. आता पालक खूप जास्त शिजत राहिला तर पालकाची चव कमी येते. फक्त उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. एक 2च मिनिट मी हा डाळ पालक शिजवून घेतलेला आहे. अगदी परफेक्ट असा डाळ पालक आपला तयार झालेला आहे. तर आपण नेहमी तुरडाळ मुगडाळ घालून करतो, यावेळी मी मिक्स डाळी वापरलेल्या आहेत. मिक्स डाळीमुळे एक वेगळी चव आपल्या डाळ पालकाला येते. आपलं पालकाचं गरगट तयार झालेलं आहे. सगळ्या शेवटी वर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपलं डाळ पालक तयार आहे.